आषाढी एकादशीच्या आधी आज दशमीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची सजावट पूर्ण झालेली आहे। या सजावटीकरता जवळपास 5 टन फुलांचा वापर करण्यात आलाय। पुण्याहून आलेल्या सजावट करणाऱ्यांनी मंदिराला देखणं करण्याकरता गेली 8 दिवस अहोरात्र मेहनत घेतली आहे। या सजावटी संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांनी। पावली रामकृष्ण हरी असं मानलं जातं की सृष्टीचा निर्माता हा विठ्ठल आहे आणि ही सृष्टी सजवण्याचं ही सृष्टी देखणी करण्याचं काम त्याने केलंय। पण आजचा दिवस वेगळा आहे। आषाढीच्या दिवशी त्याची सजावट, त्याच्या गाभाऱ्याची, त्याच्या मंदिराची सजावट काही जणांनी केली आहे आणि ते वर्षानुवर्षे करतायत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की यंदाची सजावट नेमकी कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्याच्यात वेगळेपण काय आहे आणि किती टन फुलांची आरास आहे यंदा। नमस्कार, रामकृष्ण हरी। मी अमोल शेरे, हे आमचे भाऊ आहेत अभिजित मोहिते, काका आमचे राजेंद्र नाईक आणि राहुल तामाणे। ते आम्ही सगळे मिळून ही सेवा करत असतो आणि ही सेवा जवळजवळ आता 3ऱ्या-4थ्या पिढीची झाली आणि ही याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यावेळेस आम्ही संतांचा मेळा केला। जी नाथ भागवताची जी भागवत धर्माची जी शिकवण म्हणा किंवा जे सुरुवात झाली ते एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुमचे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यापासून ती सुरुवात झाली। त्याची जी हिंदुत्वाची किंवा वारकरी संप्रदायाची जी पताका आहे ती आज हे बाकीचे संत मंडळी पुढे घेऊन जातात आणि तीच आम्ही पण घेऊन जातो पुढे की या फुलांच्या सेवेच्या माध्यमातून आम्ही पण आमची वारी पूर्ण करतो दरवर्षी न चुकता। घडती आहे, पण मागच्या किती दिवसापासून सजावट चालू आहे? साधारण हे 8 दिवसापासून आमचं लाईनअप असतं, चालू असतं। 8 दिवसापासून आमचं हे काम चालू असतं करणं। त्याच्यानंतर आपण आपली फुलं वापरणार आहोत की अजून काही वेगळं करता येईल का त्याच्यामध्ये, की लोकांना बघण्यासाठी अजून काही चांगलं करता येईल का आपल्याला, याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत असतो। ही सगळी मंडळी त्याच्यासाठी फार झटत असते रात्रंदिवस। किती लोकांची टीम आहे आता? आणि आत्ता साधारण एक 40-45 लोकांची टीम आहे आणि आम्ही हे सगळा मित्र परिवार पण येतो आमच्या मदतीला हौसेने आणि त्यांना पण एक समाधान मिळतं म्हणून ते सुद्धा येतात। साधारण एक 60-70 जणांची टीम असते आमच्याकडे। इथे दुसरं तिसरं काही नाही तर फक्त समाधान हवंय आणि या समाधानासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने रात्रंदिवस झटतोय आणि या सावळ्या स्वरूपाला आणखी देखणं करण्याचं काम करतो। कॅमेरा पर्सन गौरव नाईक सोबत मी मयूर बोरसे, NDTV मराठी, पंढरपूर।